हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्री भगवान वाच. जैसे मार्गेची चालता अपाव न बवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळी जे तया परिपार्था स्वधर्मे राहटता सकळ कामा पूर्णता सहजे होय. दोन ओव्या एकदम बघण्याची आवश्यकता आहे, कारण पहिल्या ओवीमध्ये दृष्टांत दिला आहे आणि पुढच्या ओवीमध्ये तो कशाचा आहे, तो स्वधर्माबद्दल आहे हे सांगितलेलं आहे. मूळ भगवद्गीतेमध्ये हा प्रवाह पहिल्यांदा भगवान स्वधर्माबद्दल बोलतात. स्वधर्म हा शब्द गीतेमध्ये पहिल्यांदा या श्लोकापासून येतो की अर्जुनाला त्याचा तो मोह दूर करण्यासाठी म्हणून अनेक प्रकारे भगवंतांनी आवाहन केलं. त्यातलं एक म्हणजे त्याच्या वीरवृत्तीला आवाहन केलं की तू हे काय करतोस, तुला नको त्यावेळेला हे काय खुळेपणा सुचलेला आहे. कुतस्त्व आकाशमलमिदं विषमे समुपस्थितम्. आर्यांना न शोभणार असं तू वागतोयस. दुसरं म्हणजे त्याच्या बुद्धीला आवाहन केलं आहे की तू स्वतःला शहाणा समजतोस आणि खुळ्यासारखं वागतोयस. तर पंडित लोक असं वागत नाहीत. ज्या गोष्टींचा शोक नाही करायला पाहिजे त्या गोष्टींचा तू शोक करतोस. आणि मग एक नित्यतत्व ज्याच्या आधारे हे विश्व चाललेलं आहे आणि त्याचंच सर्व अभिव्यक्ती आहे, त्यामुळे तू कोणाला मारल्यामुळे ते मरणार आहेत असं नाही, अशा प्रकारे तत्वाचा उपदेश केला. आणि जरी का तुला हे मान्य नसेल की किंवा अनुभवाचं नसेल की अशा प्रकारे एक नित्यतत्व आहे आणि तुला मी करता आहे आणि मी यांना मारणार आहे असं डोक्यात नक्कीच असेल, तरीसुद्धा हे लक्षात घे की ही सगळी सृष्टी सतत बदलणारी आहे. त्यामुळे बदल हा जर का स्थायी स्वभाव तुला अनुभवाला येतो आहे तर तू शोक करत बसू नकोस. आणि मग अजून एक प्रकारे आवाहन येत आहे की तुझा स्वधर्म काय आहे. क्षत्रिय म्हणून तू जन्माला आलेला आहेस. स्वधर्मम अपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि. की तुझा स्वधर्म क्षत्रिय म्हणून काय आहे, तर धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्मयुद्ध याच्यासारखा दुसरा हा श्रेयस्कर मार्ग क्षत्रियासाठी नाही. म्हणून अजून गीतेमधला जो महाभारताच्या कथेचा प्रवाह आहे तो थोडा अजून चाललेला आहे. या श्लोकामध्ये अजून तो आहे की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाच्या दृष्टीने धर्मयुद्ध करणं, धर्माच्या बाजूने लढणं याच्यापेक्षा श्रेयस्कर काही नाही. आणि मोठ्या भाग्याने हे तुला स्वर्गाचं दार उघडलेलं आहे असं पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की यदृच्छयाचोपपन्नम स्वर्गद्वारम अपामृतम. आणि त्या क्वचित क्षत्रियांना अशा प्रकारे एवढं भाग्य मिळतं की धर्मासाठी म्हणून लढण्याचं. जिंकलास तर पृथ्वी उपभोगशील, मेलास तर स्वर्ग आपोआपच आहे. अशा प्रकारे त्याला सर्व बाजूंनी आवाहन केलं आहे. त्याच्यावर स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलं आहे की क्षत्रिय आहे अर्जुन, आणि क्षत्रिय केवळ जन्माने नसून तो मनोरचनेने सुद्धा क्षत्रियच आहे. की सतत युद्ध करणं, अन्यायाच्या विरोधात उभं राहणं, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांचं संरक्षणासाठी युद्ध झालं तरी झालेलं, लोकांचे जीव घेणं, अशा प्रकारे सुद्धा ज्याची मनोभूमिका आहे. त्यांनी असं छान म्हटलं आहे की सतत एका धोकादायक परिस्थितीत राहणं ह्याच्यामध्ये त्याला आत आनंद वाटतो. आणि तशी त्याची मनोरचना आहे की धोकादायक परिस्थितीत आहे, आपण कधीही आपण मरू शकतो आणि त्यात त्याला कम्फर्टेबल वाटतं. आणि अशा प्रकारे तो केवळ जन्माने क्षत्रिय नसून मनोरचनेने सुद्धा क्षत्रिय आहे. विनोबांनी जे म्हटलं आहे की त्या सगळ्या परिस्थितीमधून सोडून त्यावेळच्या भावनिक कल्लोळांमधून उठून तो जर का जंगलात गेला असता तर हरणं मारत बसला असता. कारण का की क्षत्रिय आहे. एक कला किंवा एक प्रकारचं कौशल्य विकसित झालेलं आहे, ते काय त्याला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून तो तपासाठी पण जिथे जिथे गेला तिथे तिथे सुद्धा तो राक्षसांची युद्ध करत बसला. शंकर सुद्धा प्रकट झाले ते डुक्कर मारायला,
त्यांच्याशी तो तप सोडून लढाई करत बसला, कारण मनोभूमिका क्षत्रिय ही एस्टॅब्लिश्ड एवढी आहे की त्याला ती प्रकृती तसंच वागवणार आहे. आणि हे त्याला सांगत असताना की स्वधर्माचा विचार जरी तू केलास तरीसुद्धा तुझा आत्ताचा स्वधर्म अन्यायाविरुद्ध उभं राहून लढाई करणं हा आहे. तसं नाही केलंस तर तू जी काही आजपर्यंत कीर्ती मिळवलीस आणि स्वतःचं एक वीर म्हणून नाव तुझं आज बोलबाला आहे, सगळं नष्ट होईल. अशा प्रकारे पण त्याला आवाहन करणं चाललेलं आहे. हे मूळ गीतेच्या अंगाने आपण बघतो आहोत. पण ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये ही ओवी ज्या वेळेला येते की जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीचे, तर ह्याच्या आधीचा सगळा जो भाग आहे तो तत्वाचं उपजेते नाशे नाशाले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा इथपर्यंत आलं की एक अनित्य गोष्ट सतत बदलणारी आहे आणि नित्य तत्व मात्र आहे. आता हे सगळं अनुभवायचं असेल तर नित्यतत्व, तर तत्व एका बाजूला आहे आणि एका बाजूला आमची जीवनशैली आहे आणि त्याच्यामध्ये त्याची सांगड घालणार कशी, तर त्याला खूप सुंदर रीतीने विनोबांनी म्हटलं की गीतेची अपूर्वता अशी आहे की गीतेने जी प्रिन्सिपल सांगितली ती काय गीता पहिल्यांदा सांगत नाही आहे. उपनिषदांमध्ये वेदांमध्ये ते सगळं आलेलंच आहे. त्यामुळे त्याने गीतेने ते सांगितलं नसतं तरी ती तत्त्व मुळात ज्ञातच होती. पण ती तत्त्व आम्ही अनुभवणार कशी ह्याच्याबद्दल गीता जे सांगते आहे त्याच्यामध्ये गीतेची अपूर्वता आहे. आणि तेच ज्ञानेश्वरीमध्ये की तत्त्व विचार कळला, अनुभवणार कसा, त्याच्यासाठी अंतःकरण तयार तर व्हायला पाहिजे. ते सगळा भाग जो आहे तो कर्मयोगाच्या अंगाने तयार होत जातो. म्हणून कर्मयोगावर विशेष भर, एकूण कर्म ही स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे त्या कर्माच्या आधारेच आम्ही आमची मनोभूमिका अधिकाधिक ज्ञानाच्या दृष्टीने उन्नत करत जाऊ शकतो. आणि ते ज्ञान जे विचारांनी कळलेलं आहे ते अनुभवाला येण्यासाठी म्हणून अंतःकरण जे सशक्त पाहिजे ते सशक्त बनवण्याचे काम हे कर्मयोग करत असतो. आणि त्या कर्मयोगाचा तरी आधार काय, कर्मयोग असं आपण म्हणतो की उचित कर्म केली पाहिजेत, ती ईश्वराला अर्पण केली पाहिजे, त्याच्यामधला कर्तेपणाचा भाव सोडला पाहिजे. पण कर्म करणार कुठली, तर स्वधर्म कर्म. म्हणून स्वधर्म हा शब्द खूप विशेष आहे. धर्म एक ढोबळमानाने सगळ्या समाजाला म्हणून सांगितलेला एक भाग की आचरण कशा प्रकारे केलं पाहिजे, नीतिधर्म पाळला पाहिजे, समाजामध्ये सत्वशीलता असली पाहिजे, अशा प्रकारे वावरलं पाहिजे. पण ज्या वेळेला व्यक्तिगत स्वरूपावर येतं त्यावेळेला ती धर्माची तत्त्व आम्ही आमच्या रोजच्या रुटीनमध्ये आणणार कशी, तर त्याला गीता स्वधर्म असं म्हणते. म्हणून स्वधर्म हा भाग अनेक प्रकारे या ओव्यांमध्ये पण पुढे नित्यपाठात आलेला आहे. पण सुरुवात आज आपण याने करतो आहोत की स्वधर्म याचा अर्थ एक पहिली गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारच्या आमच्या कपॅसिटीज डेव्हलप झालेल्या आहेत, ज्या प्रकारची आमची मनोभूमिका तयार आहे आणि त्याच्यानुसार आम्ही जे करायला पाहिजे त्या त्या क्षणाला ते कर्म एक. आणि दुसरं म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये जी गोष्ट योग्य आहे, नीतिधर्माला धरून आहे ती त्या वेळेला ते कर्म नीट करणं आणि आमच्या कपॅसिटीजना अनुसरून करणं याला स्वधर्म कर्म असं म्हटलं जातं. आणि ती मनोभूमिका सोडून दुसरंच काहीतरी करायला जाणं त्याला गीतेने पुढे परधर्म भयावह असं म्हटलं आहे की आम्हाला जे नाही आहे आमचं मुळात तसं वागायला जाणं. मग ते आमच्यापेक्षा हीन प्रवृत्तीचं वागणं की आम्हाला सात्विक वातावरण ओव्हरऑल आवडतं पण आमच्या काही टेंडन्सीज या उपभोगात्मक आहेत. आणि तशा प्रकारे वागायला गेल्यानंतर एक आकर्षणापोटी माणूस वागू शकतो कधी कधी की आता खूपच स्ट्रेस आला कामाचा आणि आता खूपच वर्कलोड आहे की मग काय करू, तर विकेंडला खूप मज्जा करू असं म्हणून एक खूप मज्जाच्या नावाखाली आम्ही काहीतरी विस्कळीत जीवन जगलो. त्यावेळेला आम्हाला ते कदाचित रिलॅक्सेशन वाटतं, पण नंतर जे मन आतून खातं की आपण हा वेळ फुकट घालवला याचं कारण आम्ही आमच्या मनोभूमिकेपेक्षा खाली उतरलो. उपभोगात्मक जेवढी आम्हाला वाटते तेवढी आमची मनोभूमिका नाही. आम्हाला ज्या प्रकारे ध्यान केल्यानंतर किंवा काही गोष्टी अभ्यास केल्यानंतर, गीतेचा अभ्यास करतो आहोत किंवा जे कुठलं
संत वाङ्मय आम्ही अभ्यास केल्यानंतर तिथे आम्हाला रिलॅक्स पण वाटतं आणि तो वेळ आम्ही सदुपयोग केला असंही वाटतं. पण ते करण्यासाठी थोडं जडत्व आमचं कधी कधी आड येत असतं. पण ते जर का त्यागलं तर त्यावेळेला आम्ही मी ही वेळ ठरवून उपयोगात आणू शकलो, स्वधर्म माझं मनोभूमिकेनुसार मी वागलो, तर जे वाटतं ते आम्ही त्याच्यापेक्षा बिलो डिग्निटी म्हणतात ना, तसं वागलं तर आपल्यापुरती. लोकांना काही ते सांगायचं म्हणजे काहीतरी हीनच कर्म केलं असं नाही, पण हीन कर्म केलं नसलं तरी आमच्या मनोभूमिकेला आणि आम्हाला आतमध्ये जे ज्ञानाकडे प्रवास व्हावा आपला, असं कुठेतरी आतमध्ये एक स्पार्क आहे. त्याला अनुरूप आम्ही ज्या वेळेला वागतो त्यावेळेला ते सुधर्म कर्म आपसूक रीतीने होत असतं. आणि तसं नाही केलं तर ते अंतःकरण आतमध्ये हे बरोबर नाही आहे असं स्वतःला टोचणी लावत राहतं. अशा प्रकारे आमच्या मनोभूमिकेला आणि आमच्या ज्ञानाकडच्या प्रवासाला अनुकूल असं वागणं एक भाग, अनुरूप असं वागणं. आणि दुसरं म्हणजे त्या ज्ञानस्थितीमध्ये पोहोचलेल्या म्हणजे ज्यांची स्थिती आमच्यापेक्षा उन्नत आहे त्यांचं पण आम्ही अनुकरण करता कामा नये. कारण की त्यांच्या ज्या स्थिती आहेत अंतःकरणाच्या, त्या सगळ्या स्थिती ह्या आमच्या अजून झालेल्या नाही आहेत. आम्हाला तो ज्ञानविचार पटला आहे, पण तो अजून आतमधून आमच्या अजून अनुकूल आम्हाला अजून तो समजला नाही आहे. आणि म्हणून ती मनोभूमिका पण आम्ही न स्वीकारणं, जे आम्हाला आत्ता करता येणार का आहे त्या प्रकारे कोणाच्याही दुसऱ्याच्या मॉड्यूलमध्ये आम्ही फिट बसणार नाही आहोत. कोणाच्याही, गुरूंच्या नाही, कोणाच्याही नाही. आम्ही आमच्या मनोभूमिकेनुसारच स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे. म्हणून पुढे विनोबांनी ह्या सगळ्या स्वधर्मावर खूप सुंदर भाष्य केलं. गीता चिंतन त्यांची जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये, की स्वधर्माला मी आईची उपमा देतो असं ते म्हणतात. ज्याप्रमाणे माझी आई कोण असावी ह्याचा चॉईस माझ्याकडे नव्हता, त्याप्रमाणे माझा स्वधर्म पण मनोभूमिकेनुसार मला प्राप्त आहे आणि तो बदलण्याचा चॉईस माझ्याकडे नाही. आणि स्वधर्माशिवाय या जगामध्ये आपल्याला दुसरा कुठलाच आश्रय नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एकदम परफेक्ट आहे की माणूस कशाचा तरी आधार घ्यायला बघतो, स्वधर्माचा आधार. आणि ती मनोभूमिका तुमची तिथपर्यंत डेव्हलप झालेली आहे, तुम्हाला ते कर्तव्य करणं भाग आहे. त्या कर्तव्यामधूनच आम्हाला आमची उन्नती करून घ्यावी अशी पण मनोभूमिका तयार झालेली आहे. आणि त्यालाही सोडचिठ्ठी न देणं, मनाने उन्नती करून घ्यावी असं जे वाटतं तसं ते करणं. म्हणून एक तर आमच्या मनोभूमिकेनुसार आणि दुसरं म्हणजे त्या वेळेला ॲप्रोप्रिएट असं वागणं. की मनोभूमिका आमच्या अनेक प्रकारच्या डेव्हलप्ड असतात. जसं आमचा एक मित्र माझा एक होता की तो एकूण कार्यकर्ता या भूमिकेत सतत असायचा. म्हणजे आपण ते पुलंचं नारायण ऐकलं आहे ना, की कुठल्याही घरातलं कार्य असेल तर पहिलं ते सगळ्या व्यवस्था लावणं, लोक जेवतात की नाही बघणं, सगळं या भूमिकेत तो सगळ्या कार्यांमध्ये असायचा. आणि मग ते लग्नामध्ये कोणाचंही लग्न असलं तरी तो तिथे हजरच, की सगळ्या गोष्टी नीट लावून देणं. मग त्याचं एकदा स्वतःचं लग्न होतं तर स्वतःच्या लग्नात पण ते सगळं झाल्यानंतर तो लोक जेवतात की नाही बघायला तिथे अरेंजमेंट करायला गेला. तर मित्रांनी त्याला हाकलून लावलं की तुझं लग्न आहे, तू तिकडे जा. आता मनोभूमिका आमची कार्यकर्त्याची तयार असली तरी माझं लग्न आहे आत्ता, तर तिथे ॲप्रोप्रिएट वागायला लागेल. काहीतरीच करणं, आमची मनोभूमिका तयार आहे त्या प्रकारची असं म्हणून असं नसून त्यावेळेला ॲप्रोप्रिएट जे आहे ते करणं. आणि दुसरं म्हणजे स्वधर्म, याचा अर्थ ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून आमची जी मनोभूमिका तयार आहे त्याला नीट न्याय देणं. आमची समाजाबाबतीतली कर्तव्य, आमची कुटुंबाबाबतीतली कर्तव्य ही सगळी पार पाडत असणं, यालाही स्वधर्मच म्हटलेलं आहे. म्हणून गीता इथे हा ज्या वेळेला शब्द वापरते त्यावेळेला ती ब्रॉडर कन्सेप्ट म्हणून वापरते की सर्व प्रकारची नियत कर्तव्य कर्म याला स्वधर्मामध्येच गणलेलं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आमचं स्वतःबद्दल एक कर्तव्य आहे, ते म्हणजे ज्ञानप्राप्ती करून घेणं. आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा ढिले पडत असतो आणि मग आम्हाला आमचं आयुष्य हे अतिशय पोकळ वाटत असतं, कशामध्ये भरीवता नाही असं वाटतं. सगळं काही करतो आहे पण अजून आतून ते शांतता नाही, कारण स्वतःबद्दलच्या कर्तव्याला केलेली चूक. आणि ते करण्याची संधी मागे आजपर्यंत चूक झालेली आहे, पण ते करण्याची संधी ही प्रत्येक क्षणाला आम्हाला अवेलेबल आहे. नाम घेणं, स्ववर राहायचा प्रयत्न करणं, हे जे
सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, असं समर्थांनी स्वधर्माची जी व्याख्या केली आहे की स्वरूपी राहणे ह्या कर्तव्याला आम्ही न चुकणं. आणि ते केल्यानंतर बाकी सगळी कर्तव्य कर्म आहेत ती आमची प्रकृती आमच्याकडून करून घेईलच. परिस्थिती अशी आली, आता ऑफिसमध्ये एखादा खूप अर्जंट टास्क आला, आम्ही करणारच आहोत. किती तुम्ही नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये आम्ही करणं भाग आहे. घरामध्ये काही इमर्जन्सी आली, मुलाची, आता आमच्या घरात काय इमर्जन्सी येणार, मुलांची परीक्षा आहे आणि मुलाने अभ्यास केलेला नाही, याच्या पलीकडे इमर्जन्सी काय आहे, ते होणारच आहे, करून घेतलं जाणारच आहे आपल्याला. त्या केल्याशिवाय स्वस्थ राहू शकणार नाहीच. पण हे सगळं चालू असताना स्वरूपी राहणे हा स्वधर्म आम्ही चालत नसू नीटसा, तर त्या स्वधर्म आम्ही करत नाही आहोत, अप टू द मार्क करत नाही आहोत असं म्हणायचं आहे. स्वतः बाबतीतल्या कर्तव्यामध्ये आम्ही चूक करतो आहोत. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला आहे की जसं मार्गावर, म्हणजे नीट मोकळा मार्ग आहे ज्याच्यामध्ये कुठलेही अडथळे नाहीत, त्याच्यावरून चालत गेल्यानंतर जे ध्येय आहे त्याच्यापर्यंत पोचताना काही अपाय होणार नाही. जैसे मार्गेची चालता अपाव न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता, दिव्याचा आधार घेऊन जर का आम्ही वावरत असू तर कुठेही अडखळणार नाही. त्याप्रमाणे हा एक दिवा आमच्या अंतःकरणातच स्वधर्म कर्मचे भान असणं, हा दिवा जागरूक राहील. आणि तो नुसतं भान असून उपयोग नाही, तो करत असू तर तो नीट प्रज्वलित राहील. आणि त्याचा आधार घेऊन जर का आम्ही चाललो तर आम्ही कुठेही अडखळणार नाही आयुष्याच्या मुख्य उद्देशाच्या दृष्टीने. नाहीतर आम्ही प्रॉपरली सगळ्या गोष्टी करूच, पण व्यवहारात कितीही छान छान सगळं आम्ही करू शकलो तरी अजून तितकं बरोबर वाटत नाही आहे. हा जो फील आहे तो आम्ही ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून जी तत्व आम्हाला कळलेली आहेत, जो मार्ग कळलेला आहे आणि तो कळल्यानंतर तो आचरणात आणायला आम्ही जिथे जिथे कमी पडतो त्या गोष्टी या समजून घेणं, सुधारून घेणं आणि करून बघणं आणि त्याच्यामध्ये अजून काय सुधारता येईल अशा प्रकारे एक त्या ज्ञानप्राप्तीच्या प्रवासासाठी जागरूक असणं, हा जो भाग आहे हा आमच्या स्वधर्म कर्माचा मुख्य भाग आहे असं आम्ही समजलं पाहिजे. ज्यांना ईश्वरप्राप्तीचा मार्ग कळलेला आहे त्यांनी. आम्ही ईश्वरप्राप्ती हा आमच्या आयुष्याचा उद्देश असला पाहिजे वगैरे मोठी मोठी वाक्य बोलल्यानंतर सुद्धा दिवसभरात त्याला आम्ही अनुरूप वागत नाही, हा आमचा मुख्य प्रॉब्लेम आहे. की ईश्वरप्राप्ती झाली नाही ती बाजूला ठेवू एक प्रकारे, कारण त्याला आम्हाला माहिती नाही आहे. पण साधना मार्ग चालतोय की नाही, स्वधर्म कर्म म्हणून एक उंच उद्दिष्ट आहे. आणि एक दुसरं म्हणजे आमच्या रोजच्या आयुष्यामधून त्याच्याशी असलेलं आमचं कनेक्शन आहे. हे कनेक्शन आम्हाला स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे या माध्यमातून त्या क्षणाला आम्ही साधू शकत असतो. त्याच्यामध्ये चुकारपणा करू नये असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. आणि तसं जर का केलं तर हा मार्ग की प्राप्त कर्तव्य कर्म करतोय, बरोबर स्वरूपावर राहायचा प्रयत्न करतोय जेवढं होईल त्या आधारे, हे सगळं जर का केलं तर सकळ काम पूर्णता सहजे होय. तर सकळ काम पूर्ण होतील असं त्यांनी म्हटलं आहे. या एकूण मार्गाचा पण सांख्ययोगाचा हा अध्याय चालला आहे. गीतेने पण सांगितलं की हा अशा प्रकारचा मार्ग आहे की याच्यामध्ये नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. याच्यामध्ये ज्या उद्देशाने ते कर्म सुरू केलं, भले का ते ऐहिक असे ना, ते ऐहिक कर्माचा नाश होणार नाही, त्याचं उद्दिष्टही प्राप्त होईल. आणि दुसरं म्हणजे ज्ञानस्थितीही प्राप्त होईल. ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त करून घेण्याचा हा कर्मयोगाचा भाग आहे, ज्याला त्या कर्मयोगाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्या क्षणाला आम्हाला समोर असलेलं प्राप्त कर्तव्य कर्म. आणि ते कमी प्रतीचं आहे किंवा जास्ती प्रतीचं आहे असं न समजणं. विनोबाने त्याच्यावर खूपच सुंदर म्हटलं की स्वधर्म काही वेळा लोकांना वाटतं की आम्हाला हे असं कर्म प्राप्त झालं, एवढं काही त्या क्वालिटीचं आम्हाला नाही आहे. तर त्याने असं म्हटलं की स्वधर्म हा कधी लहान नसतो किंवा मोठाही नसतो, तो माझ्या बेताचा असतो. हा शब्द एकदम मस्त आहे की तो माझ्या बेताचा असतो. की उगीच तुला खूप सारी फिरून खूप काही प्रबोधन करा अशा प्रकारचं जर का ते एक ग्लॅमर असतं की अशा प्रकारे सगळ्यांना सांगत सुटवा, पण ते सांगत सुटल्यानंतर आपल्यामध्ये ते तितकं प्राप्त नाही आहे, ह्याचा जो आतमध्ये एक बोच राहते, तर अजून त्याला वेळ आहे असं समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टींना. त्याप्रकारे जे कर्तव्य कर्म आहे ते सर्व कर्तव्य कर्म
ही ईश्वराची पूजा आहे आणि ईश्वराने माझ्या मनोभूमिकेनुसार त्या वेळेला दिलेली गोष्ट आहे. पुढे जसं ते वेगळ्या प्रकारे दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आहे की नैष्कर्म्य, तर नैष्कर्म्य स्थिती जी संतांची आहे, रामकृष्ण परमहंस जसं म्हणत असत की संध्येचं पाणी हातात राहू शकत नाही, ते गळून पडतं आहे. कारण का इतकं ओम म्हटल्यानंतरच समाधीमध्ये जात आहेत. अशा प्रकारची बाह्य उपासनांचा कुठलाही आधार नसणारी व्यक्ती कर्म गळून पडलेलं आहे, अशा प्रकारची अवस्था ही आम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही म्हणजे नक्की कसं होत असेल. आणि त्या अवस्थेचं थोडंसं आम्हाला कुठेतरी आज ध्यान बरं झाल्यानंतर आता संध्या करायची आवश्यकता नाही स्वतःला असं समजणं खुळेपणाचा भाग आहे. त्यांनी ते शेवटपर्यंत केलेलं आहे आणि आता त्यांना त्याची आवश्यकताच पडत नाही आहे. म्हणून त्यांनी असं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं आहे की लहान मुलाला जसं पक्वान्न देऊन चालत नाही, त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी निष्कर्म्य वगैरे अवस्था किंवा उंचीच्या अवस्थासुद्धा आम्ही आमच्या मनोभूमिकेला जर का बसत नसतील तर आम्ही कर्मयोगाचे अधिकारी आहोत हे विसरता कामा नये. म्हणून चांगल्या सुद्धा गोष्टी जर का त्यावेळेला योग्य नसतील, त्याच्यावर स्वामी स्वरूपानंदांनी खूप छान उदाहरण दिलं की पाहे पार्था जरी जाहले गोक्षीर, गोक्षीर म्हणजे गाईचं दूध, पौष्टिक असतं सगळं आहे, पण नाही पथ्य कर नवज्वरी, ताप आला असेल तर ते दूध ऑलरेडी डायजेस्टिव्ह सिस्टीम आमची फारशी चांगली नाही आहे, पचनशक्ती चांगली नाही आहे, तर त्यावेळेला ते दूध कितीही चांगलं असलं गुणकारी असलं तरी त्यावेळेला देऊन चालत नाही. त्याप्रमाणे स्वधर्म सोडून जर का आम्ही वागलो तर स्वहिताला मुकायला लागेल. आणि तो सेवन करून म्हणजे स्वधर्माचं पालन करून काय प्राप्त होईल तर सगळं कामपूर्णता सहजे होय. कामपूर्णता याचा अर्थ मनातल्या कामना सर्व पूर्ण होणे हा अर्थ घेणं थोडंसं रिस्की आहे, कारण आमच्या कामनांना काही अंत नाही आणि त्या सगळ्या पूर्ण करत जाऊ असं म्हटलं तर कधीच त्या होणार नाहीत, अख्खं आयुष्य निघून गेलं तरी. म्हणून सकळ कामपूर्णता सहजे होय. पूर्ण काम अवस्था म्हणजे मनामध्ये आत्ता कुठल्याही प्रकारची कामना उठत नाही, अशा प्रकारचं अंतःकरण ज्ञानमय होऊन जाणं, अशी अवस्था प्राप्त होईल असं सांगायचं आहे. आणि प्रयत्न हा कामना पूर्ण करत करत टिकमार करत जाण्याला नसून स्ववर राहण्याला करायला पाहिजे आहे. ज्याने काही मागावं किंवा काही मिळावं अशा प्रकारची अंतःकरणाची भूमिका थोडी कमी होईल. सगळं कामं पूर्णता जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आत्ता तरी किमान आमचं जे काही वेळेला अंतःकरण आसक्त होऊन थोडं वखवकलेपणा दाखवतं काही गोष्टींच्या बाबतीत, तो कमी होईल, शांतता लाभेल. म्हणून केलेल्या कर्माची अनेक प्रकारची फळं आहेत. एकतर प्राप्त म्हणजे काही आम्ही जे काम केलं त्याचं डायरेक्ट फळ जे मटेरियल फळ मिळणार आहे ते मिळणारच आहे, ज्या प्रकार क्वालिटीचं काम केलं त्यानुसार. दुसरं म्हणजे ते पूर्ण झालं अशा प्रकारचं समाधान अंतःकरणामध्ये मिळेल. तिसरं, जर का त्याच्या पोटपाठी खूप कामना जोडलेल्या असतील तर आता ह्या उपभोगांचं मी कशाप्रकारे उपभोगू मिळालेल्या गोष्टी, अशा प्रकारे उपभोगात्मक जाणीव निर्माण होणं. आणि दुसरं म्हणजे त्याचं ते उपभोग पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा कर्म करावं, अजून अशा प्रकारचे भोग भोगावेत, अशा प्रकारे एका सायकलमध्ये जाण्याची शक्यता असते माणूस. आणि ते जर का टाळायचं असेल तर ते कर्म पूर्ण झाल्यानंतर माझं त्यावेळेचं ते कर्तव्य कर्म पूर्ण झालं, आता स्वरूपी राहणे मुख्य, त्याच्यामध्ये रेंगाळत न बसणे त्या कर्मामध्ये आणि कर्माच्या फळामध्ये आणि उपभोगांच्या विचारांमध्ये. अशा प्रकारे जर का ती व्यक्ती वागली तर ती नित्य स्वधर्मामध्ये राहील. आणि मग ह्या कर्माचं जे एक आंतरिक फळ आहे की आमचं रजोगुण शांत होणं, आणि तो रजोगुण शांत झाल्यामुळे ते अंतःकरण आता काही काळ शांत बसायला मोकळीक त्याला मिळेल, सबल ते होईल. आणि अशा प्रकारे मुख्य ज्ञानासाठीचा जो प्रवास त्या क्षणी ज्ञानासाठीचा प्रवास असं म्हणतो म्हणजे काय, त्या क्षणाला स्ववर राहता येणं, असं रिपीटेड राहता येणं दिवसभरामध्ये. ह्याच्यासाठी म्हणून अंतःकरण जे तयार पाहिजे आणि मोकळं पाहिजे, हे सगळं स्वधर्म त्या वेळेला आम्ही जर का फॉलो करत असू तर ते आपोआपच होत आहे. म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म केल्यानंतर न रेंगाळता, आता ते झालं, लोकांनी ॲप्रिशिएट पण केलं, मला आता बरं पण वाटलं, झालं ना, मग आता राग घिसोवर नाही, पण पुढच्या वेळी कसं होईल छान याचा विचार करत आत्तापासून बसू नको, ते स्वधर्मापासून बाजूला होणं आहे. म्हणून प्रत्येक मोकळ्या वेळी आम्ही
स्ववर राहायचा प्रयत्न करणं, हा जो भाग आहे तो आम्हाला सगळं कामं पूर्णतेकडे घेऊन जाणार आहे. म्हणून एकाच ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याला अंतिम ध्येयाशी जोडून टाकलेलं आहे. खरं तर अजून हा गीतेचा सुरुवातीचा भाग आहे. गीता अजून तिथपर्यंत आलेली नाही आहे, पण ज्ञानेश्वरी नित्यपाठात ज्या फ्लोमध्ये ही ओवी आणलेली आहे, कारण कथेचा भाग बाजूला ठेवून अर्जुन हा एक प्रतिनिधी आहे सर्व साधकांचा, ज्यांना उन्नत काही प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून काय करावं हे त्यांना नीटसं कळत नाही आहे, मोहग्रस्त आहेत. मोह याचा अर्थ त्यावेळेला जे स्वधर्म कर्म प्राप्त आहे ते न करावं असं वाटतं, म्हणजे मोह साधं आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून तो अर्जुन आहे आणि त्या प्रतिनिधित्वाचा आमच्या आयुष्याशी काहीतरी संबंध आहे आणि तो संबंध आमचं प्राप्त कर्तव्य कर्म आम्हाला नीट करता येणं आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त उन्नती साधता येणं हा आहे. म्हणून ज्ञानेश्वरी नित्यपाठ ज्या वेळेला या ओवीकडे येतो तो त्यावेळेला त्या तत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी कर्माचा जो दिवा स्वधर्म कर्माचा तो हातातला टाकू नको, अशा प्रकारे कर्मयोगाकडे हा प्रवाह एकूण ज्ञानेश्वरी नित्यपाठ घेऊन जातो आहे. त्याचे पुढचे जे भाग आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम.